नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ज्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत तो विषय म्हणजे कांदा पिकावर येणारा पिळा रोग, का ज्याला काही शेतकरी जिलेबी रोग म्हणून संबोधतात। तोच हा जो पिळा रोग आहे, ह्या पिळा रोगाच्या बाबतीतले किंवा पिळा रोगाने ग्रस्त असलेले कांदे मागील 4 दिवसापासून शेतकरी बांधव इथं दुकानावरती आपल्याला दाखवण्यासाठी घेऊन येत आहे। मग ह्या रोगाची सुरुवात होते कशी आणि ह्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगाला थांबवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या या संदर्भातला व्हिडिओ आपण आज प्रसारित करत आहोत। त्या रोगावरती कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा विद्राव्य खत दिल्यानंतर त्याचा कशा पद्धतीने प्रतिबंध होतो हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी नेमकी ह्या रोगाची सुरुवात होते कशी या संदर्भात थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊ। पिळा रोगाच्या बाबतीत जर आपण मागील 4-5 वर्षापासून जर बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पावसाळी जरी आपण कांदे केले, परंतु पावसाची जर गुडीप असेल आणि जर आपण विहिरीच्या पाण्यावर किंवा पाट पाण्यावरती जर कांद्याचं भरणं करीत असेल, परंतु दुष्काळ असेल, पाऊस जर नसेल, शक्यतो पिळा रोगाचं संक्रमण आपल्याला आढळत नाही। तसेच थंडी भरपूर असेल तरी सुद्धा पिळा रोगाचं संक्रमण झालेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही। पिळा रोग हा शक्यतो उन्हाळ कांद्यामध्ये सुद्धा दिसत नाही, परंतु खरीपचे जे कांदे आहे किंवा रांगडे जे कांदे आहे त्या कांद्यांमध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो। मग आता हा दिसतो कसा? ज्या वेळेस 3-4 दिवस सलग रात्रीचा पाऊस होतो, वातावरणात गारवा असतो आणि दिवसा फार तापमान असतं, अशा परिस्थितीमध्ये पिळा रोगाचा प्रादुर्भाव झालेले प्लॉट आपल्यास पाहावयास मिळतात। मग ज्या वेळेस वातावरण आर्द्रच हद्दीत असतं, आर्द्रतायुक्त वातावरण ज्यावेळेस असतं आणि रात्रीचे पाऊस होतात, त्यावेळेस वातावरणातली पाण्यातलं नायट्रोजनचं हवेत स्थिरीकरण होतं आणि ते अतिरेक नायट्रोजन त्या पिकाच्या पातीवरती किंवा जमिनीवरती पडतं आणि ते पीक अतिरेक नायट्रोजनमुळे त्याचा शेंडा वरच्या बाजूने चालतो आणि पिळा मारतो। तसेच आर्द्रतायुक्त वातावरण जर असेल, सूर्यप्रकाश जर अपुरा राहिला तर तरी सुद्धा पीक हे वरच्या बाजूने शेंड्याकडे वाढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतं आणि अशा पद्धतीने पीळ पडलेले कांदे आपणास पाहावयास मिळतात। मग आता ह्या सगळ्यांपासून वाचण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या काय या संदर्भातला आपला आजचा व्हिडिओ आहे। ज्या वेळेस पिकामध्ये अतिरेक नायट्रोजन जातं त्यावेळेस निश्चितच त्या पिकाच्या दांड्यावरती, कांद्याच्या दांड्यावरती पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते। तसेच पात लुसलुशीत झाल्यामुळे काही प्रमाणात थ्रिप्स या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो। त्यासाठी आपल्याला जे योग्य कीटकनाशक, योग्य बुरशीनाशक आणि योग्य विद्राव्य खताची निवड करायची आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचे खत टाकण्याच्या परिस्थितीमध्ये जर कांदे असतील तर आपल्याला त्या रानामध्ये त्या पिकासाठी पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा म्हणजे पोटॅशियम श्योराईट आणि मॅग्नेशियम सल्फेट जोडीला आपण 14-35-14 याची जर मात्रा दिली तरी सुद्धा त्याचे चांगले रिझल्ट मिळतात। तसेच फवारणीमध्ये एका फवारणीमध्ये पिळा रोगाचं नियंत्रण कधीच मिळत नाही। सलग 2 फवारण्या 4 किंवा 5 दिवसाच्या अंतराने जर आपण एकरी 200 लिटर पाण्यातून जर घेतल्या आणि एक सारखी फवारणी जर केली तर निश्चितच 100% पिळा रोगावर आपण नियंत्रण मिळवू शकतो। आता इथे आपण 4 प्रकारच्या फवारण्या ठेवलेल्या आहे। आता एका फवारणीची आपण एक संक्षिप्त स्वरूपात माहिती घेऊया। आता या ठिकाणी पहिली जी फवारणी आपण शिफारस करत आहोत त्यामध्ये सोलोमन ह्या कीटकनाशकाची आपण निवड केलेली आहे। तसेच टेबुका म्हणून जे बुरशीनाशक आहे का ज्याच्यामध्ये टेबिकोनाझोल 6.7% आणि कॅप्टॉन 26.9% हे बुरशीनाशक घेतलेलं आहे। तसेच त्याच्या जोडीला पोटॅशियम सॉल्ट ऑफ पॉलिमाइज फॉस्फरस याचा एक वापर आपण करणार आहोत आणि रूटमॅक्स हे 4 एकत्रित आपण फवारणी घेणार आहोत। आता हीच फवारणी घेण्यामागची पार्श्वभूमी अशी, हे उत्तम प्रकारचं कीटकनाशक आहे बाहेरचं, टेबिकोनाझोल आणि कॅप्टॉन याच्याबरोबर जे सॉल्ट ऑफ पॉलिमाइज फॉस्फरस जाईल, हे डावणी, करपा, भुरी तसेच त्या कांद्याच्या पातीवरच्या दांड्यावर असणारी ही जी पांढरी बुरशी आहे याचा प्रतिबंध करेल। तसेच पिकाला फॉस्फरस आणि पोटॅश मिळाल्यामुळे निश्चित पिकाची शाखीय वाढ जी आहे, पातीकडे जाणारी जी वाढ आहे ती थांबून मान जाड होऊन कांद्याची मान जाड होईल आणि पातीची वाढ थांबल, परिणामी पिळा रोगाला अटकाव बसेल। तसेच रूटमॅक्स याची जोड आपण त्याला घेत आहोत। रूटमॅक्स मध्ये तसंच आहे। रूटमॅक्स मध्ये फुल्विक ऍसिड,
ह्युमिक ऍसिड आणि पोटॅश याची एकत्रित मात्रा आहे। परिणामी याचा जो रिझल्ट आहे तो पिकाचा जारवा वाढण्यासाठी, पिकाची मान जाड होण्यासाठी आणि अतिरेक वाढ थांबवण्यासाठी सुद्धा या स्प्रेचा वापर होऊन चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात। ही फवारणी झाल्यानंतर 4 दिवसांनी आपण ह्या राहिलेल्या तिन्ही फवारणीपैकी कुठली एक फवारणी घेऊ शकतो। पुढची फवारणी आपण दिलेली आहे टिल्ट आणि अँट्राकॉल, त्याच्या जोडीला विलिक्झॉम हे कीटकनाशक आणि जोडीला रूटमॅक्स वापरत आहोत। ती जर फवारणी आपल्याला जर मिळाली नाही, पुढचा एक पर्याय आपण या शेतकरी बांधवांसाठी ठेवत आहोत, तो म्हणजे जेल मिक्स, फ्लिक्स सुपर आणि बिल्बो याच्या जोडीला सुद्धा आपण रूटमॅक्स वापरू शकतो। आणि चौथी एक फवारणी आपण इथं ठेवली आहे ते म्हणजे व्यास्पा, प्रोंटो आणि रूटमॅक्स। इथे व्यास्पामध्ये प्रोपिकोनाझॉल आणि डायफिकोनाझॉल हे 2 बुरशीनाशक एकत्र आहे। या बुरशीनाशकामुळे पिकाची वाढ, शेंड्याकडे जाणारी जी अतिरिक्त ताकद आहे ही काही प्रमाणात थांबून मान जाड होऊन पातीची संख्या वाढेल आणि रूटमॅक्समुळे त्या पिकाचा जारवा वाढेल। तसेच हे सर्व करत असताना जर मोठ्या प्रमाणावर जर प्रादुर्भाव असेल तर इंडिकेमचं 42-47 विथ 2.8% Fe याचा सुद्धा आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम जर याच्यात वापर केला तर निश्चितच पिळ्या रोगाला प्रतिबंध बसू शकतो। आता याच्यात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आला असेल की यांनी फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा वाढवली आणि ह्युमिकची मात्रा वाढवली। निश्चितच ज्या वेळेस पोटॅशच्या कमतरतेमुळे पिकाच्या कडा करपणे, तसेच ते पीक रोगाला लवकर बळी पडतं। तसेच नायट्रोजनला काही प्रमाणात नायट्रोजनचा जो अतिरेक आहे तो जर थांबवायचा असेल, नायट्रोजनमुळे नत्रामुळे पिकाची अतिरेक वाढ जर थांबवायची असेल तर तिथं पोटॅश आणि फॉस्फरस हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं। ही खत मात्रा आणि या 4 पैकी 2 फवारण्या जर आपण 4-4 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून जर घेतल्या तर मी आपणास निश्चित हमी देतो की पिळ्या रोगावरती 100% नियंत्रण तुम्ही मिळवू शकता। शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आव्हान करतो की रासायनिक खते, सेंद्रिय खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि पिकासाठी लागणारे संजीवके एका छताखाली मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव नाव ते म्हणजे मौनगिरी कृषी दीपक। आपण एक वेळ अवश्य या, आम्हाला भेट द्या आणि तुमचा काय अनुभव आहे तो नोंदवा।